राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पीक विमा भरला तुम्ही पण असेल, पीक विमा भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे। आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील एकत्रितपणे जमा करण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा केली जाणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पीक विमा योजनेची अपडेट बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता या ठिकाणी लक्ष द्या, शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। पीक विमा योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला आज दुपारपासून सुरुवात देखील करण्यामध्ये येणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि आज झालेल्या निर्णयानुसार आज दुपारनंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील पूर्णपणे जमा करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर दुपारनंतर DBTच्या बातम्याच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून पीक विमा भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे। तर चला बघू कोणते शेतकरी अपात्र केलेले आहे। आता यामधून काही शेतकरी काढून टाकण्यामध्ये आलेले आहे, काही शेतकऱ्यांना थेट अपात्र करण्यामध्ये आलेले आहे। जर तुम्ही पण अपात्र केलेले शेतकरी असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता एकही रुपया पडणार नाहीये। तुम्हाला पण आता वाटत असेल की कोणते शेतकरी अपात्र आहे, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहे ते पात्र ठरलेले शेतकरी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। तब्बल 2 ते 3 महिन्यापासून शेतकरी फक्त एकाच प्रतीक्षेत होते, ती म्हणजे पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची होती। आता ती प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुमचा पण असा प्रश्न असेल की कोणत्या शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये आलेले आहे, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्रतेचा शिक्का मारण्यामध्ये आलेलो आहे, ते अपात्र झालेले शेतकरी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एकही रुपया जमा दिसणार नाही। जर तुम्ही पण अपात्र ठरत असाल आणि तुम्हाला पण अपात्रतेच्या यादीमधून पात्र व्हायचं असेल, पात्र होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तेही बघायचा प्रयत्न देखील करणार आहोत। त्यापूर्वी आता आपल्यासाठी काही महत्त्वाचे जिल्हे समोर आलेले आहे। जर आता तुम्ही पण याच 18 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा केली जाणार। फक्त पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम थेट DBTच्या माध्यमातून आज दुपारनंतर जमा केली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज राहिलेली नाहीये। आज दुपारनंतर DBTच्या माध्यमातून DBTचं बटन दाबून या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम जमा करण्यास मान्यता देखील देण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकऱ्यांची देखील पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी अजिबात काळजी करू नका, तुमची चिंता आता मिटवली गेलेली आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे तुम्हाला पण आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। DBTच्या माध्यमातून येणारा पैसा, जर तुम्ही पण हे 2 कागदपत्रे काढले नसेल, जर तुमचे पण हे 2 कागदपत्रे अधुरे असतील तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे। अपात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव पण देखील या ठिकाणी येणार आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज नाहीये। आता तुम्हाला पण देखील आता करायचं काय आहे तर ही 2 कागदपत्रे पूर्णपणे काढून टाकणं अतिशय गरजेचे आहे।
जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी चिंता राहणार नाही. तुमच्या खात्यावरती या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे. जर तुम्ही पण या ठिकाणी याच 18 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज राहणार नाही आहे. तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज राहिलेली नाही आहे. आपण एक एक करून सविस्तरपणे 18 जिल्हे बघू, ज्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील आता जमा व्हायला सुरुवात होणार असून दुपारनंतर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम पडणार आहे. सर्वात प्रथम पहिला जिल्हा असणार आहे आपला बीड जिल्हा. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल, पात्र शेतकरीचा तुम्हाला पण सिक्का लागलेला असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील येणार आहे. समोरचा नंदुरबार जिल्हा. जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल तर तुमच्या खात्यावरती विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका, अजिबात चिंता देखील तुम्ही पण या ठिकाणी करू नका. फक्त तुम्ही ते 2 कागदपत्रे म्हणजेच की 2 कामे करून घ्या. पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आता या ठिकाणी लक्ष द्या, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता त्यानंतरचा अहिल्यानगर जिल्हा. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार. संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुमचा पण देखील जिल्हा असेल, त्या ठिकाणाहून जर तुम्ही पण विमा भरला असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पूर्णपणे सुरुवात झालेली आहे. आता समोरचा जिल्हा जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार. ही 2 महत्त्वाची कामे जर तुम्ही अधुरे ठेवली, अपूर्ण जर तुम्ही पण ठेवली तर तुमच्या खात्यावरती एकही रुपया पडणार नाही आणि तुम्हाला थेट अपात्रतेचा सिक्का लागेल. जर तुम्हाला पण वाटत असेल की अपात्रतेचा सिक्का लागला नाही पाहिजे तर तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 कामे पूर्ण करून टाकावी. ती आपण लगेच या ठिकाणी 2 मिनिटाच्या आत बघणार आहोत. आता ती महत्त्वाची कामे म्हणजे पहिलं महत्त्वाचं ई-KYC देखील शेतकऱ्यांना करणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ई-KYC करावी जेणेकरून तुमची पण अडचण बाधा पूर्णपणे या ठिकाणी दूर होईल. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमची पण फार्मर ID काढलेली गरजेचे आहे. जर तुम्ही पण फार्मर ID काढलेली नसेल, जर तुमची पण फार्मर ID बाकी असेल तर तुम्हाला पण ई-KYC आणि फार्मर ID करणं अतिशय गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण पार पाडावी. असेच पीक विमा योजनेचे अपडेट बघण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला काय अजिबात विसरू नका. आपल्या या ठिकाणी जिल्ह्याची यादी कमेंट करा. जिल्ह्याची यादी जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंट करा. तुमचा जिल्हा त्या जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्हाला कळवले जाईल. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.